तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेचे कोणकोणत्या महिलांना पैसे नवीन कोणते नियम आलेले आहेत तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका। तर या योजनेमध्ये कोणकोणते नवीन नियम आलेले आहेत, ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, ते म्हणजेच 1500 रुपये मंथली जो इन्स्टॉलमेंट आहे यासाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत। तर मित्रांनो, ज्या महिलांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट वापरून या योजनेसाठी लाभ घेतलेला आहे, आतापर्यंत त्याने 3000 रुपयाचा लाभ घेतलेला आहे, त्या महिला इथे अपात्र ठरणार आहेत लाडकी बहीण योजनेकरता। आणि ज्या महिलाने एकापेक्षा जास्त फॉर्म एकाच महिलेने भरलेले असतील त्या महिला पण इथे या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। तर ज्या महिलांचे जॉइंट अकाउंट असतील त्यांचे त्या महिला डीबीटी सोबत ज्यांचे लिंक असतील त्याच्यासोबतच डीबीटी सोबत लिंक ज्या महिला असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। किंवा मित्रांनो, याच्यामध्ये सेविंग अकाउंट असेल महिलांचे SBI सोबत किंवा आधार सीडिंग केलेले असेल, अशाच महिला इथे पात्र राहणार आहेत। किंवा मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिलांची एज कमी असेल 18 पेक्षा कमी, त्या महिला इथे अपात्र ठरणार आहेत। आणि तसेच मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिलाने डुप्लिकेट डेट म्हणजे डेटमध्ये काही छेडछाड केली असेल, डेट ऑफ बर्थ मध्ये किंवा एज मध्ये किंवा नावामध्ये छेडछाड करून डबल डॉक्युमेंट भरले असतील तर यांना पण या योजनेचा लाभ भेटणार नाही। तर मित्रांनो, आता गव्हर्नमेंटमध्ये चांगली डॉक्युमेंट पडताळणी करत आहे, त्याच्यामुळेच या 50 लाखापेक्षा तर त्या महिलांना पण इथे अपात्र ठरणार आहेत। आणि मित्रांनो, या योजनेचा हप्ता आता 29 तारखे तसेच मित्रांनो, या योजनेचा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे। आणि ज्या महिलांचे आधार सीडिंग वगैरे ज्या महिलांचे आधार सीडिंग असेल त्याने आधार सीडिंग करून घ्या। तसेच एकापेक्षा जास्त योजनाचे ज्या महिलांनी लाभ घेतलेले असेल, PM किसान किंवा नरेगा, PM सन्मान निधी किंवा निराधार महिला, अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका। तर नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।